संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वन नेशन वन इलेक्शन विधेयक आणलं जाणार असल्याची चर्चा आहे आणि याच अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे। त्याचबरोबर संयुक्त संसदीय समितीकडे या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी विधेयक पाठवलं जाणार आहे। पहिला मुद्दा म्हणजेच की सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या समितीमध्ये असतील आणि ही समिती यावर सखोल चर्चा करणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजेच की प्रत्येक राज्याच्या विधानसभा अध्यक्षांनाही यावर विचारविनिमय केला जाईल, त्यांच्याकडून मतसुद्धा मागितलं जाणार आहे की वन नेशन वन इलेक्शन संदर्भामध्ये राज्य तयार आहे का, विधानसभा अध्यक्षांचं नेमकं म्हणणं काय आहे। त्याचबरोबर यामध्ये तिसरा मुद्दा म्हणजेच की देशभरातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांची सुद्धा विचारणा केली जाणार आहे आणि त्यांचं मतही जाणून घेतलं जाणार आहे। चौथा मुद्दा म्हणजेच की सर्वसामान्य जनतेचं सुद्धा यामध्ये मत जाणून घेतलं जाणार आहे आणि त्यानंतरच संयुक्त संसदीय समिती या विधेयकावर शिक्कामोर्तब करेल आणि संसदेमध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आणून संमत केलं जाणार आहे। 2029 लांब असलं तरीसुद्धा सरकारनं आत्ताच तयारी सुरू केलेली आहे। याचाच अर्थ वन नेशन वन इलेक्शन आणणं हे केंद्र सरकारने गांभीर्याने घेतलेलं आहे।